श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर मैत्रिणींनो, आई लक्ष्मी म्हणते की दररोज घरात झाडून करणाऱ्या महिला कोणतं पाप करतात आणि त्यांनी कोणते 3 प्रकारचे झाडू घरात ठेवू नये, त्यामुळे अत्यंत गरिबी येते. तर शास्त्रामध्ये झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर योग्य पद्धतीने तर प्रत्येकाला श्रीमंत करू शकतो. एवढं ते ह्या झाडूमध्ये. झाडू योग्य दिशेला आणि योग्य पद्धतीत ठेवणे हे अतिशय मानलेलं आहे. तर एकेकाळी एक श्रीमंत व्यापारी एका शहरामध्ये त्याच्या पत्नीसोबत राहत होता. तो भगवान विष्णूंचा खूप मोठा भक्त होता. तो तुळशीला रोज जल अर्पण करायचा. त्याची पत्नी खूप सद्गुणी आणि धार्मिक महिला होती. दोघांचे जीवन हे अतिशय सुख समृद्धीने भरलेले होते, पण मूल नसल्यामुळे ते दुःखी होते. खूप प्रार्थना आणि तपश्चर्या केल्यानंतर त्यांच्या घरी एक मुलगी जन्माला आली. तर त्या पालकांनी त्या मुलीचे नाव सुनंदा ठेवले. त्यांना ती मुलगी खूप प्रिय होती. भगवान शिवाचे अनेक नवस करून ती झाली होती. त्या व्यापाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने त्या मुलीचा खूप लाड केला आणि कधीही त्यांच्या डोळ्याआड तिला केलं नाही. आणि तिचे प्रत्येक लाड हे त्यांनी केले की जणू ती देवराज इंद्राच्या घरी जन्मली होती. आता ती मुलगी मोठी होऊन शुक्ल पक्षाच्या चंद्रासारखी दिसू लागली. पण आईवडिलांच्या अतिप्रेमामुळे ती मुलगी खूपच बिघडली. तिचा स्वभाव आळशी, कपटी आणि गर्विष्ठ झाला. ती अपशब्द बोलायची, इतरांचा तिरस्कार करायची आणि स्वच्छतेचा तिला तिरस्कार होता. तिने झाडूला कधीही आयुष्यात हात लावला नव्हता. तर तिच्या आईवडिलांना असं वाटू लागलं की कदाचित लग्नानंतर ती सुधारेल. आता आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. 16 वर्षाची झाल्यानंतर अनेक स्थळे तिला आता आईवडिलांना तिच्या लग्नाची काळजी वाटू लागली. 16 वर्षाची झाल्यानंतर अनेक स्थळे तिला येऊ लागली, पण सुनंदा त्यांचा अपमान करून त्यांना परत लावून पाठवून द्यायला लागली. कितीतरी वेळा तिला पाहायला आलेल्या मुलांच्या अंगावर ती घराच्या छतावरती उभी राहून त्यांच्या अंगावरती पाणी ओतू लागले. तिचा हा बालिशपणा पाहून गावकरी सुद्धा घाबरू लागले. तर एक दिवशी काय झालं, जंगलामध्ये सुनंदा गेली असताना तिचं एका ब्राह्मण मुलावर तिची नजर पडली. त्या मुलाचं नाव शंतनू होते. त्या नावाच्या प्रमाणेच तो मुलगा शांत होता, बुद्धिमान होता. तो भगवान विष्णूंचा एक भक्त होता. दररोज उठल्यावर स्नान करून तो तुळशीच्या रोपाला पाणी घालत असे आणि त्यानंतर गावातल्या एका शिवमंदिरात जाऊन भगवान शिवाची पूजा करत असे. शंतनू एक साधा तरुण होता आणि एक साधं जीवन तो जगत होता. पण सुनंदाने त्याला पाहिल्यावर सुनंदा त्याच्या देखण्या रूपावर आणि त्याच्या शांत स्वभावामुळे त्याच्या प्रेमात पडली आणि ती घरी येऊन तिच्या बाबांना म्हणाली की बाबा, तुम्ही अनेक मला स्थळे पाहिली आहेत, पण मी त्या ब्राह्मण मुलाबरोबर लग्न करेन. तर त्या सुनंदाच्या आईवडिलांना खूप आश्चर्य वाटले ह्या गोष्टीचे. पण आपल्या मुलीच्या सुखासाठी, आपल्या मुलीच्या आनंदासाठी त्या दोघांनी ठरवलं की त्या मुलाच्या घरी जायचं. तर ते जातात आणि ती झोपडी पाहून त्या दोघांनाही वाईट वाटतं की आपल्या मुलीला हा मुलगा का आवडला, आता हे तरी पाहू. आणि ती त्याच्याशीच का लग्न करू इच्छिते. आणि सुनंदाच्या वडिलांनी त्या मुलाला विचारले, तू कोण आहेस, तुझी पूर्ण ओळख मला करून दे. तर तो शंतनू सांगू लागला, माझं नाव शंतनू, मला एक वृद्ध आईवडील आहेत आणि मी एक गरीब मुलगा आहे आणि माझं पूर्ण आयुष्य की मी गावात मंदिरात जाऊन सेवा करण्यात घालवतो. तर तो मुलगा म्हणू लागला की तुम्ही असं का मला प्रश्न विचारताय. तर सुनंदाचे बाबा त्याला म्हणू लागले की ही माझी मुलगी सुनंदा, ही तुझ्या प्रेमात पडलेली आहे, हिला तुझ्याशीच लग्न करायचं आहे. मग शंतनू म्हणतो, मला माफ करा, मी तुमच्या योग्यतेचा वर नाही आहे. तुमच्या संपत्तीसमोर माझा कोणताही दर्जा नाही. तुम्ही आमची चेष्टा करता आहेत का. तर माझ्याकडे कोणतीच संपत्ती नाही. माझे जीवन एकदम गरीब आणि एकदम साधं आहे.
मी तुमच्या मुलीला कोणत्याही सुखसुविधा देऊ शकणार नाही. तर व्यापारी म्हणजेच सुनंदाचे बाबा त्या ब्राह्मणाला म्हणू लागले की तू काळजी करू नकोस, मी तुम्हा दोघांना एवढी संपत्ती देईन की तुम्ही दोघंही आरामदायी जीवन जगू शकाल. मग शंतनूने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि व्यापाऱ्याने त्या दोघांचे शुभ मुहूर्त पाहून लग्न लावून दिले. तर सुनंदाच्या आईने तिला म्हणजे तिच्या लग्नामध्ये अनेक वस्तू दिल्या, त्यासोबत एक झाडू दिला आणि सांगितले की लग्नामध्ये अनेक वस्तू बरोबर झाडू देतात. तर झाडू दिला तर त्या घरामध्ये देवी लक्ष्मीचा नेहमीच वास असतो, हे एक शुभचिन्ह आहे. मग सुनंदाने तो झाडू घेतला आणि बाजूला ठेवला. तर व्यापाऱ्याने त्यांना एक सुंदर असं घर बांधून दिलं आणि सुनंदाच्या नवऱ्याला एक दुकान खोलून दिलं, धान्याचं दुकान त्याला उघडून दिलं, म्हणजेच तो एक व्यवसाय चांगल्या पद्धतीचा करू शकेल. धान्याचं दुकान उघडून दिलं जेणेकरून त्यांचं भविष्यात चांगला व्यवसाय चालू होईल. सुरुवातीच्या काळात सुनंदा आनंदाने होती, ती तिच्या पतीसोबत सुखाने राहत होती. पण लवकरच ती तिचे खरे रूप दाखवायला तिने सुरुवात केली. आळशी आणि गर्विष्ठ असल्यामुळे ती घरात कुठलंही काम करत नव्हती, घरात स्वच्छता ठेवत नव्हती, जेवणानंतरची भांडी तशीच ठेवायची, घरात कधी झाडून घेत नव्हती, खूप अशा जाळ्या व्हायला लागल्या. तर एके दिवशी सुनंदाचा नवरा तिला म्हणतो की एका स्त्रीने घरात स्वच्छता ठेवली पाहिजे आणि तू कोणत्याही प्रकारचं काम करत नाहीस. मग सुनंदा म्हणाली, मी आजपर्यंत माझ्या घरात कोणतंही काम केलेलं नव्हतं आणि इथून पुढे मी भविष्यातही काहीही करणार नाही. जर तुला वाटत असेल की तुझ्या आईला काम करायला लागते तर मी आजच वडिलांना सांगून 2-4 बायका इथे कामाला ठेवू शकते. आता शंतनू गप्प झाला, कारण त्याला काय बोलावं हेच कळत नव्हतं. पण सुनंदाच्या आईने पण तिला 4 शब्द समजून सांगितले की घरातल्या बाईने कसं जगलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे. पण सुनंदा काही ऐकायला तयारच नव्हती. शंतनूचा जो व्यवसाय चालू होता तो घरातल्या ह्या अशा वातावरणामुळे तो त्या व्यवसायामध्ये सुद्धा अपयशी ठरू लागला. त्याच्या दुकानात कोणीही येत नव्हते. आता असेच दिवस जात होते. शंतनूला एका कामानिमित्त दुसऱ्या शहरात जावे लागले. एका दिवशी सकाळी लवकर उठून त्याचं सामान घेऊन तो बैलगाडीत ठेवून निघून गेला. तर इकडे सुनंदाची सासू झाडून घेत होती. तिचं अशी समज होती की दररोज झाडून घेतल्यावर माता लक्ष्मीचा घरात वास राहतो. पण तिचे सुनेचे असे क्रूर वर्तन पाहून ती काही सुद्धा तिला बोलत नव्हती. सासूचं हे झाडणं पाहून सुनंदाच्या लक्षात येतं की आपल्या आईने आपल्याला कन्यादानामध्ये एक झाडू दिला होता. तिच्या सासूला म्हणते की अगं आई, तू ह्या जुन्या झाडूने झाडू नकोस, आपलं एवढं छान घर आहे, मग त्या नवीन झाडूने तू झाडून घे. एक दिवशी सुनंदाच्या मैत्रिणी तिच्या घरी आल्या होत्या आणि सुनंदाची सासू जुन्या झाडूने झाडून घेत होती. सुनंदाने पाहिलं आणि तिने तो झाडू घेतला आणि घराबाहेर टाकून दिला आणि म्हणाली, मी तुला नवीन झाडू दिला होता, तू जुन्याच झाडूने का झाडत आहेस? मग ती माझा अपमान झाला आता माझ्या मैत्रिणींसमोर. तिने तो झाडू बाहेर फेकून दिला. हे सुनंदाच्या सासऱ्याने ऐकल्यावर सुनंदाचे सासरे आणि सुनंदाची सासू सगळं आपलं सामान घेऊन आपल्या जुन्या घरात म्हणजेच त्या झोपडीमध्ये राहायला गेले. तर सुनंदाच्या मैत्रिणी आल्या होत्या. तिने त्यांना छान जेवण बनवलं आणि त्यांना जेवायला घातलं आणि सुनंदाला काहीसुद्धा शिल्लक राहिलं नव्हतं. आज पहिल्यांदाच तिला उपाशी झोपण्याची वेळ आली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पण तिच्या मैत्रिणी आल्या. तिने परत छान स्वयंपाक केला आणि पहिल्यापेक्षा खूप जास्त स्वयंपाक तिने बनवला, कारण तिला जेवण शिल्लक राहिलं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी ही सेम तसंच झालं. मग तिला असं वाटलं की असं काय होते, मी तर आज जास्त स्वयंपाक बनवला होता तरी आज शिल्लक राहिलं नाही. पण तिच्या हे लक्षात येत नव्हतं, झाडू म्हणजेच लक्ष्मी माता असते, ती खूप अपमान करत होती. झाडू कुठे पण ठेवायची, कसा पण ठेवायची, कधी कपाटावरती ठेवायची, जिथे वाटेल तिथे ठेवायची. एक जुना झाडू तर बाहेर फेकून पण दिला होता. हा लक्ष्मी देवीचा अपमान केला होता तिने, हे तिच्या लक्षात आलं नव्हतं. एक घरात झाडून घ्यायचं म्हणजे एक साधं काम असतं हे तिला वाटत होतं, पण त्या झाडूचं त्याच्यामागे काय महत्त्व आहे हे तिला माहिती नव्हतं, म्हणून ती अशी वागत होती. आणि कधी चुकून तिने झाडून घेतलं तर
ती तो कचरा दाराच्या मागे लावून झाडू उभा ठेवत होती. म्हणजे झाडू कसा ठेवला पाहिजे हे सुद्धा आपल्याला लक्षात येत नाही. जाणून बुजून आपण कधी करत नाही, पण चुकून अशा गोष्टी केल्यावर त्याचे फळ हे आपल्यालाच मिळत असतं, हे आपल्यासुद्धा लक्षात येत नाही. झाडू नेहमी सपाट ठेवायचा असतो, झाडू उभा ठेवायचा नसतो. लक्ष्मीला नेहमी नीट ठेवायचं असतं, ती लक्ष्मी आहे ही माहिती आपल्याला कधीच आपल्या लक्षात येत नाही. आणि जेव्हा आपल्यावर ते वाईट परिणाम होतात तेव्हा आपल्याला त्या गोष्टी कळत असतात. त्यानंतर तिचा नवरा परत येतो तिच्या घरी आणि म्हणतो की आई वडील कुठे? तर ती म्हणते त्यांना माझ्यासोबत राहायला आवडत नाही, ते परत त्यांच्या घरी म्हणजे झोपडीत गेलेले आहेत. हे ऐकून शंतनूला खूप वाईट वाटते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी एक साधू आला आणि घराकडे बघून नमस्कार केला आणि तिथून निघून गेला. हे शंतनूने पाहिलं. त्यानंतर दररोज तो साधू यायचा आणि घराकडे पाहायचा, नमस्कार करायचा आणि निघून जायचा. हा साधू असा काय करतोय हे शंतनूच्या आता लक्षात येऊ लागलं. सुनंदाच्या अशा वागण्यामुळे घरातील सगळी संपत्ती आता संपू लागली. तर ते साधू असे तसे साधे नव्हते, तर ते भगवान विष्णू होते. कारण सुनंदाच्या आईवडिलांनी भगवान विष्णूची खूप पूजा केली होती. ह्या अशा वागण्याला कंटाळून शंतनूसुद्धा तिला सोडून त्याच्या आईवडिलांकडे म्हणजे झोपडीत राहायला गेला. आणि इकडे सुनंदा एकटीच राहत होती आणि तिचं जे चालू होतं ते चालूच होतं. त्यानंतर तिच्या आईवडिलांनी पण तिला सोडून दिले, कारण त्यांनासुद्धा तिचा खूप राग येऊ लागला. आता ती पूर्णपणे एकटी पडू लागली आणि तिला आता पश्चाताप होऊ लागला. पण आता खूप उशीर झालेला होता. तर एके दिवशी तो साधू परत आला आणि घराकडे बघून नमस्कार करत होता. मग सुनंदा बाहेर गेली आणि म्हणाली, तुम्ही का नमस्कार करत आहात, मला तरी सांगा. तेव्हा ते साधू म्हणतात की तू ज्या पद्धतीत झाडूचा अपमान केला आहेस, तुझ्या घरात आता लक्ष्मी राहिलेली नाही. तुझ्या घरावरती बघ, लक्ष्मी माता वरती आहे, तुझ्या घरात राहिलेली नाही. मग सुनंदा साधूचे पाय धरते आणि सांगते की मला आता काहीतरी मार्ग द्या, मला काहीतरी मार्ग सांगा. मग ती म्हणते की मी आजपासून दररोज माता लक्ष्मीची पूजा करेन. तर साधू सांगू लागतात, झाडू हे फक्त घर साफ करण्याचं हे नाही, साधन नाही, तर ते तुमचं नशीबसुद्धा बदलू शकतो. तर झाडूला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. जर झाडूचा योग्य वापर केला, जर तुम्ही योग्य ठेवला, तर धन आणि संपत्ती ही तुम्हाला मिळते. दिवाळी, अमावस्या, पौर्णिमा या दिवशी तुम्ही झाडू खरेदी केल्यावर चांगले शुभ मानले जाते. तर झाडू नेहमी ईशान्य दिशेला कधीही ठेवू नका आणि संध्याकाळी झाडलेला कचरा कधीही बाहेर फेकून देऊ नका. तो तसाच कोपऱ्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी फेकून द्या, कारण रात्रीची वेळ ही देवदेवतांची असते. माहिती आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.